श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज भरपूर जणांचे मला मेसेज आले, की ताई आम्हाला नित्यसेवेचा कंटाळा येतो. आमच्याकडून मेन जी सेवा आहे नित्यसेवा, ती नित्यसेवाच होत नाहीये. तर आम्ही काय करावं? तर सगळ्यांना माहिती आहे नित्यसेवा म्हणजे आपल्या स्वामी सेवेचा पाया. आपण नित्यसेवा जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो, तेव्हा आपण सगळ्यात पहिली जी सुरुवात आपली असते, ती असते नित्यसेवा. जेव्हा आपण नित्यसेवेला सुरुवात करतो, तेव्हा महाराजांच्या कृपेने महाराज भरपूर काही देतात. म्हणजे महाराज आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे, की "तू 3 अध्याय 11 माळी तारक मंत्र हे जर केलं, तुझा योगक्षेम मी चालवेल." महाराजांची साथ आपल्याला लाभते. कशामुळे? नित्यसेवेमुळे. नित्यसेवा म्हणजे काय? नित्यनियमाने रोज केलेली सेवा. पण काही लोकांचा असा प्रश्न आहे, की ताई आम्हाला त्या नित्यसेवेचा कंटाळा येतो. नित्यसेवा करू वाटत नाही. नित्यसेवेला बसलं की झोप, जांभळी, आळस, अंग जड पडायला लागतं. तर हे का होतं बरं? भरपूर सेवेकरांना वाटतं, की ताई आम्ही सेवेला बसलो, की आम्हाला भरपूर त्रास होतो. त्यामुळे लोकं काय करतात, की सेवा सोडून देतात. तर हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही हे समजा ना, जर तुम्हाला त्रास होतो आहे, तर तुम्ही हे समजा कदाचित ती महाराजांची परीक्षा असेल आणि प्रत्येक जो स्वामी सेवेकरी आहे, त्याची पूर्ण जी दिनचर्या आहे, ती फक्त महाराजांच्या कृपेमुळे. चांगलं झालं, महाराजांची कृपा. वाईट झालं, महाराजांची इच्छा. हा एका स्वामी भक्तांचा शब्द असतो, की बाबा चांगलं झालं तरी काही हरकत नाही, वाईट झालं तरी आपले महाराज आपल्या सोबत आहे. आणि जो 3 अध्याय 11 माळी करतो त्याला स्वतः महाराजांची साथ लाभते असं बऱ्याचदा म्हटलं जातं आणि हे खरंही आहे. आता जेव्हा मी सेवेमध्ये आले होते, मला नित्यसेवा वगैरे काही माहिती नव्हतं. पण जेव्हा मी नित्यसेवा करायला बसायचे ना, तर मला एवढी झोप यायची. नित्यसेवा करण्याचं म्हणजे मला करूच वाटत नव्हतं. म्हणायला 3च अध्याय होते, पण मला तेही वाचू वाटत नव्हते. का? तर आपण जेव्हा सेवेमध्ये येतो, तेव्हा आपल्या आजूबाजूची जी वाईट शक्ती असते, आपल्याला ते करण्यापासून रोखते. आणि मेन म्हणजे काही आपल्याच चुका असतात. आपण परान्न खातो. बाहेरच्या अन्नामुळे आपल्याला भरपूर दोष लागतात. त्या अन्नातून आपल्या शरीरात दोष जातात आणि आपल्याला त्या नित्यसेवेचा कंटाळा यायला लागतो. आणि दुसरं म्हणजे आपले विचार. आपण सेवेला बसलो, की आपले विचार म्हणजे आपण बसलेलो आहोत सेवा करायला, पण आपलं जे विचार आहे ते सगळीकडे फिरून येतात. आपलं लक्ष तिथे स्वामी सेवेमध्ये नसतंच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की आपण सेवेला बसलोय, तर आपल्या घरामध्ये पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं. जेव्हा पण तुम्हाला सेवेला बसायचं आहे किंवा सकाळी उठलं, तुम्ही फरची पुसायच्या पाण्यामध्ये 2 थेंब गोमूत्र टाका. तुमचं घर शुद्ध होईल. आणि अजून एक उपाय सांगते, की अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गोमूत्र घ्यायचं. त्याने आपल्या शरीरातली जी वाईट शक्ती आहे, जी निगेटिव्हिटी आहे, जो काही आपल्याला आळस येतो तो निघून जातो. आणि अजून एक गोष्ट ती खूप महत्त्वाची आहे. आपण निंदा करतो. भरपूर जणांची होतेच. नकळत, कळत, नकळत होते निंदा. तर आपण आपलं जे पुण्य आहे, आपली जी सेवा आहे, सहजरित्या त्या माणसाला देऊन टाकतोय. का? तर तो म्हणजे आपण त्याची निंदा करतोय, त्याला बसल्या-बसल्या आपल्या सेवेचं फळ सगळं मिळून जात आहे. त्यामुळे निंदा करणं पहिली गोष्ट सोडून द्या. आणि एखादा व्यक्ती तुमच्या घरी येतो आहे, तर तो घरी आला आणि तो तुमच्या घरी येऊन दुसऱ्याची निंदा करतो आहे, तर घरामध्ये जी वास्तू आहे आपली, ती वास्तू आपल्याला तथास्तु म्हणत नाही. वास्तू देवता कुठेतरी नाराज होतात, की ह्या घरामध्ये बाहेरचे लोकं येऊन निंदा करत आहात. शेजारी-पाजारी दिवसभर आपल्या घरात चालू आहे, ते वाईट विचार, सगळी जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्या घरामध्ये पसरलेली असते आणि त्यामुळे त्याचा जो प्रभाव आहे तो आपल्या सेवेवरती पडतो. जर तुम्ही घरामध्ये कोणी येऊन जर तुमच्या निंदा करत असेल ना, तर तुमची सेवा कुठल्याच प्रकारची जी सेवा आहे तुमची, ती फलित जाणार नाही. कारण की कसं होतं ना, की शेजारचा येऊन आपल्या घरामध्ये एखादी निगेटिव्ह गोष्ट बोलतो आहे, तर हे घर जे आपण 4 भिंती म्हणतो याला, यामध्येही ह्यामध्ये जो ओरा असतो, तो पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे पहिली गोष्ट तर. आणि आपल्याला तो सतत पॉझिटिव्ह ठेवायचा, आपलं घर सतत प्रसन्न ठेवायचं आहे. आणि निंदा घरामध्ये चालायची नाही. त्याला स्पष्ट शब्दात सांगा. जर कोणी पाहुणा तुमच्या घरी आला, तो निंदा करतोय, स्पष्ट शब्दात आदराने त्याला हात जोडून सांगा, की "दादा, भाऊ, तुम्ही आमच्या घरामध्ये निंदा करू नका. तुम्हाला काय बोलायचं ते चांगलं बोला. अजिबात आमच्या घरामध्ये निंदा करायची नाही." याचा इफेक्ट जो आहे तो माझ्या सेवेवरती होतो. त्यांना पटवून द्यायच्या ह्या गोष्टी आणि होऊ द्यायचा नाही. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही घरामध्ये गोमूत्र शिंपडाल, घरामध्ये आपली जी उंबरठा आहे त्याची दररोजची पूजा झाली पाहिजे. जो आपली किचन आहे, किचन शेगडी, ओटा सगळ्याची पूजा झाली पाहिजे. नामस्मरण स्वयंपाक करताना झालं पाहिजे. ह्या गोष्टी जर झाल्या तर आपल्याला जे नित्यसेवेचा आपल्याला कंटाळा येत नाही
आणि तुम्ही ह्या गोष्टी करून बघा. तुमच्या सेवेमध्ये भरपूर वाढ होईल. महाराजांची कृपा तुम्हाला लाभेल आणि मेन म्हणजे आपली सेवा वाढली, की आपण शांत व्हायला लागतो. एक आत्मिक समाधान आपल्याला मिळतं. एका प्रकारचं सॅटिस्फॅक्शन आपल्याला भेटतं, की माझी सेवा झाली आणि तुम्ही महाराजांसमोर फक्त अगरबत्ती लावून बसा आणि महाराजांचं फक्त नामस्मरण करा. तेवढ्या याने पण आपल्याला एवढं शांत वाटतं, एवढं पॉझिटिव्हिटी वाटते. असं वाटतं, की मी हे पारायण करू, की ते पारायण करू. असं कोणाला वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तरी वाटतं का मी जेव्हाही एखादं हे करायला बसले ना, की स्वामी सेवा फक्त अगरबत्ती, त्या अगरबत्तीचा वास, धूप, दीपाचा तो धूर, सुगंध, मन एकदम शांत होऊन जातं आणि असं वाटतं, की फक्त महाराजांकडे बघत बसावं आणि महाराजांची जी सेवा आहे ती अजून किती करता येईल, मला इथे किती वेळ बसता येईल, असंच माझ्या मनामध्ये येत राहतं. तर तुम्ही ह्या गोष्टी करून बघा. तुमच्या नित्यसेवेमध्ये सातत्य ठेवा. आपली जी नित्यसेवा आहे, रात्रीचे 12 जरी वाजले, तरी नित्यसेवा करायची. नित्य आपण जसं दररोजचं जेवण करतो तशी नित्यसेवा आहे, ती सोडायची नाही. मग तुम्हाला दिवसभरातून टाईम नाही भेटला, रात्री 12ला सेवा करा. पण नित्यसेवा केल्याशिवाय झोपायचं नाही. नित्यसेवेचा पाया जर तुमचा मजबूत असेल ना, तर आयुष्यात कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. तर सेवा करा, सेवेकरी व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नित्यसेवा करायला विसरू